नमस्कार मित्रांनो, मी निघालो होतो बँगलोर जायला आणि मी पुण्यावरून बँगलोर जातो आहे. तर आतापासून पुढचे सगळे ब्लॉग्स हे बँगलोरचे असतील. तर बघूया कशी आहे बँगलोर सिटी अँड एक्सप्लोअर करूया. आपण आता पोचलोय साताऱ्याला आणि बघूया सातारा कसं आहे. हे आहे सातारा. ऑफकोर्स अंधारात काही दिसणार नाही, तर बघू शकता सातारा कसं आहे. सो गाईज, जस्ट आता महाराष्ट्राचा शेवटचा टोलगेट आपण क्रॉस केला आहे अँड देन आता आपण 5 मिनिटात कर्नाटका बॉर्डर, महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर क्रॉस करणार आहोत. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आता सकाळचे 6:30 वाजलेले आणि आत्ता आपण कर्नाटकामध्ये चालू आहे. खूप आरामात आपण चाललो आहे. गाडी एकदम स्टेबल चालू आहे. तुम्हाला दाखवतो बघा बाहेरची. सगळे बोर्ड्स वगैरे आता सगळे कर्नाटकमध्ये दिसत आहे, कन्नडमध्ये. बघितलं तिकडे फक्त 2 गोष्टी जास्त दिसत आहेत. एक म्हणजे कन्नड भाषा आणि दुसरं म्हणजे नारळाची झाडं. बस. नाव गाईज, आय एम रेडी टू लँड. 5 मिनिटात स्टॉपवर उतरेल मी. मी आता कॅबमध्ये बसलो आहे. दादांना विचारलं की कोणती भाषा आहे ती. तर मी आधी विचारलं इंग्लिशमध्ये, त्यांना काय आलं नाही. आपको हिंदी आती क्या? थोडा थोडा तर म्हणताय की थोडे थोडे येते म्हणे हिंदी. मग बाकी त्यांची तेलुगू भाषा, त्यांची तेलुगू भाषा. तेलुगू नाही, कन्नडा मदर टंग कन्नडा आहे. कन्नडा. कन्नडा तेलुगू नाही का? तेलुगू नाही, हा. मदर टंग कन्नडा. मदर टंग म्हणजे मातृभाषा त्यांची कन्नडा आहे. हां, हा, ते कन्नडा बोलू शकतात, ते आपलं समजणार नाही. ठीक आहे. तर चांगलं आहे. हिंदी तरी थोडीफार येते म्हणून बोलू शकतो आपण हिंदी. बाकी मग इंग्लिश ठीक आहे. बघूया अजून पुढे काय ते. ओके. हॉटेलला पोचलोय बँगलोरला. तर त्या क्लिनिंग चालू आहे आणि चेक इन 12 वाजता आहे आणि मी आता पोचलोय. आता वाजले 10, तर अजून 2 तास आहे. तर बघूया कधी रूम मिळतो. हॅलो गाईज, असा काय आपला रूम आहे आणि एकदम जबरदस्त रूम आहे. तर तुम्ही मला दाखवतो मी रूम कसा आहे ते. इथं वॉशरूम आहे. दिस इज द वॉशरूम.
मित्रांनो, तर असा आपला काही रूम आहे. तर मी इथं जॉबसाठी आलो आहे आणि दॅट्स वाय आय एम हिअर. देन आणि याच्यानंतर माझे काही व्हिडिओज असतील, जे ब्लॉग्स वगैरे काही असतील, ते आता फक्त बँगलोरचे असतील. देन वी विल एन्जॉय. आपण बँगलोरचे सगळे स्पॉट्स कवर करण्याचा प्रयत्न करू आणि खूप मजा करण्याचा प्रयत्न करू की ॲक्च्युअलमध्ये बँगलोर सिटी काय आहे, बँगलोरमध्ये काय काय आहे, बघण्यासारखं काय, फिरण्यासारखं, खाण्यासारखं काय. कारण की दिस इज द साऊथ इंडियन. ओके, तर साऊथ इंडियनमध्ये असल्यानंतर इकडचं जे जेवण आहे ते एकदम वेगळं. आता जस्ट मी दुपारी लंचमध्ये डोसा खाऊन आलो आहे, मसाला डोसा, आणि खूप आयटम्स होते त्याच्यामध्ये साऊथ इंडियन. बट मला कळत नव्हतं ॲक्च्युली की खाऊ काय आहे, कारण वेगवेगळे नावं होते डोस्याचे, 100 प्रकार त्याच्यामध्ये. सो पण डोसा एक नंबर होता आणि जबरदस्त टेस्ट होती. त्याच्यानंतर आईस्क्रीम वगैरे खाल्ली, विच इज अगेन व्हेरी बेस्ट क्वालिटी. सो लेट्स सी की अजून पुढे काय काय बघायला मिळतं. अँड स्टे ट्यून फॉर द फर्दर व्हिडिओज अँड हिट लाईक अँड डू सबस्क्राईब अँड सी यू देन. बाय.